जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहे एर्गोनॉमिक चेअर बद्दल। आणि मित्रांनो, द स्लीप कंपनी जी आहे त्याच्याकडून आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट आजपर्यंत रिसीव झालेले आहेत। तुम्ही जर आपल्याला सबस्क्राइब केलं असेल तर तुम्हाला माहिती आहे याच्या आधी पण आपण वेगवेगळ्या गोष्टींचं अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू दिलेला आहे। तर मित्रांनो, आज आपल्याकडे आलेले द स्लीप कंपनीकडून फ्लेक्स ऑफिस चेअर आणि मित्रांनो त्याचाच आज आपण अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू देणार आहोत। मित्रांनो, या चेअरची प्राइस आहे 22,999 रुपये। पण मित्रांनो, 22,999 जरी किंमत असली तर ही त्याच्या मानाने जास्त किंमत नाही, कारण तुम्ही जर जास्त टाइमसाठी व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा कंटेंट क्रिएशन तुम्ही करत असाल किंवा तुम्ही ऑफिसचं वर्क फ्रॉम होम काम करत असाल तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला एक चांगली बसण्यासाठी सुविधा आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्हाला चांगली ऑफिस चेअर असणं गरजेचं आहे। सो मित्रांनो, ही चेअर जी आहे तुम्हाला बेस्ट आहे या प्राइस रेंजमध्ये। सो आपण याचा अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू जे आहे ते बघूया। मित्रांनो, चांगली गोष्ट ही आहे की तुम्ही हे चेअर विकत घेत असाल तर तुम्हाला द स्लीप कंपनीकडून 3 वर्षाची वॉरंटी बघायला भेटते। सोबतच फ्री शिपिंग मिळते, 10 दिवसांचा रिप्लेसमेंट पिरियड भेटतो आणि सोबतच फ्री इन्स्टॉलेशन देखील तुम्हाला मिळते। जर तुम्ही फ्री इन्स्टॉलेशन सर्व्हिस घेतली असेल तर यांच्याकडून एक टेक्निशियन येतो जे की चेअर असेंबल करून देतो, किंवा तुम्ही यूजर मॅन्युअल बघून देखील स्वतः चेअर असेंबल करू शकता। मी देखील स्वतःच ही चेअर असेंबल केली आहे। आता सिंपल गोष्ट आहे, हे एक एर्गोनॉमिक चेअर आहे, त्यामुळे तुम्ही जसा विचार केला असेल ही लुक वाईज सेम तशीच बघायला मिळते। पण ही चेअर बाकीच्यांच्या तुलनेत खूपच कम्फर्टेबल आहे आणि याआधी पण मी खूप ऑफिस चेअर यूज केले आहेत ज्यात प्युअर लेदर आणि हार्ड कुशन यूज केलेले असतात। पण या चेअरमध्ये प्युअर लेदर ऐवजी फॅब्रिक यूज केले आहे, सोबतच नायलॉन यूज केले आहे जे की खूप चांगले व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करते। तुम्ही खूप जास्त वेळ चेअरवरती बसून काम करत असाल तर तुमची पाठ शाबूत राहील, जास्त गरमी तुम्हाला जाणवणार नाही। आपण याच्या बिल्ड क्वालिटी बद्दल बोलायला गेलो तर ही एक प्लॅस्टिक पासून बनली असली तरी याची बिल्ड क्वालिटी खूपच चांगली आहे। चेअरचे व्हील जर बघायला गेले तर हे देखील प्लॅस्टिकचेच आहेत, पण मॅक्झिमम 120 किलो पर्यंत वजन सहन करू शकते। म्हणजेच तुम्ही जर 120 किलोचे असाल तरी देखील तुम्ही एकदम आरामात काम करू शकता, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। मी बऱ्याच मेटल चेअरमध्ये एक इश्यू नोटीस केला आहे की चेअर मूव्ह केली ना तर त्याचा खूप बेकार आवाज येतो, पण ही चेअर एकदम स्मूथ वर्क करते। बाकी ते तुम्हाला हाईट ॲडजस्टमेंट फीचर बघायला मिळते, याचा यूज करून तुम्ही चेअरची हाईट अप अँड डाऊन करू शकता। बाकी काही लोकांना चेअरवरती आराम करायला आवडतो तर ही चेअर 135 डिग्रीपर्यंत टिल्ट पण होऊ शकते। चला आता थोडे माझ्या फेवरेट पार्टबद्दल आपण बोलूया, कारण यासाठी आपण चेअर घेतो ते म्हणजे चेअरचा सिटिंग एरिया। आता या चेअरची सिटिंग एरिया जर तुम्ही बघितली तर ती खूप वाईड आहे, त्यामुळे आरामात तुम्ही यावरती बसू शकता। या चेअरमध्ये तुम्हाला स्मार्ट ग्रिड टेक्नॉलॉजी बघायला भेटते जी तुमचा एक्सपिरियन्स अजून चांगला बनवेल। म्हणजे चेअरवर बसल्यावर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही। तुमचे जर वजन जास्त असेल किंवा तब्येत जास्त असेल तरी देखील तुम्ही आरामात या चेअरवरती बसू शकता। बाकी सीटच्या खालच्या बाजूला एक छोटासा लिव्हर दिला आहे ज्याच्या मदतीने तुम्ही सीट एक्सटेंड करू शकता। हे फीचर खास करून उंची माणसांसाठी जास्त कामी येणार आहे। बाकी साईडला तुम्हाला 4D आर्म सेट दिले आहे जे खूप जास्त फायद्याचे आहे। आता याला बघून तुम्हाला वाटले असेल की हे एक हार्ड प्लॅस्टिक आहे, पण मी सांगेल इथे कुशनचा वापर केला आहे ज्यामुळे हे तुमच्या हाताला मऊपणाचा अनुभव देईल। बाकी तुम्ही हँड रेस्टला वर खाली करू शकता, पुढे मागे करू शकता आणि इकडे तिकडे पण टिल्ट करू शकता। आता मागील बाजूबद्दल बोलूया, कारण एर्गोनॉमिक चेअरमध्ये बॅक सपोर्ट खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो। या चेअरवर बसून तुम्ही बॅक साईडला थोडा प्रेशर टाकला ना तर याचा बॅक थोडा मूव्ह पण होतो। इतकेच नाही तर एक नॉब पण दिलेला आहे मागच्या साईडला तुम्हाला, ज्याला फिरवून तुम्ही सेट करू शकता की दाब दिल्यानंतर तुम्ही किती फास्टमध्ये मागं जायला पाहिजे किंवा हळूमध्ये जायला पाहिजे, हे तुम्ही तो नॉब फिरवून सेट देखील करू शकता। आता काही लोकांना हे फीचर नको असेल तर त्यांच्यासाठी इथे एक लॉक दिले आहे, हे वापरू शकता, म्हणजे तुमची चेअर अजिबात मागे जाणार नाही। बाकी मागे एक तुम्हाला सपोर्ट दिला आहे ज्याला तुम्ही तुमच्या बॉडीनुसार ॲडजस्ट करू शकता। आता याचा फायदा त्यांना जास्त होणार आहे ज्यांच्या पाठीत जास्त दुखते किंवा 5 ते 7 तास त्यांना एका जागी बसून वर्क फ्रॉम होम करावे लागते, तर या लोकांसाठी याचा खूप जास्त फायदा होणार आहे। बाकी बॅक साइडबद्दल आपण तर सुरुवातीला बोललेलोच आहे, जसे की हवा खेळती राहावी यासाठी नायलॉन बेस आहे। तसेच वरील बाजूला हेडरेस्ट पण दिला आहे, ज्याची तुम्ही उंची कमी जास्त करू शकता।
तसेच तुमच्या हेड अकॉर्डिंग मूव्ह पण करू शकता। हे शक्यतो तेव्हा काम येईल जेव्हा तुम्ही निवांत बसून मूवी वगैरे बघत असाल। आता तुम्हाला काहीही काम करायचं असू दे, मग ते कॉन्टेंट क्रिएशन असो किंवा एडिटिंग, गेमिंग किंवा वर्क फ्रॉम होम असेल किंवा तुम्हाला तुमच्या एंटरटेनमेंटसाठी मूवी बघायची असेल, तर ही चेअर प्रत्येकाच्याच कामी येणार आहे। मला तर ही चेअर खूपच जास्त आवडलेली आहे। तुम्हाला देखील ही चेअर घ्यायची असेल तरी देखील तुम्ही घेऊ शकता। मित्रांनो, मी आहे ती माझी चेअर आता अपडेट केलेली आहे आणि तुम्हाला देखील अशी चेअर घ्यायची असेल तर बेस्ट बाईंग लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून चेकआउट करू शकता आणि ही चेअर तुम्ही विकत घेऊ शकता। सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।